ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण माझ्या विचारांची तुम्ही घोटून घोटून क्रीम केले. चक्क माझी देवी बनवून मला फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसे माझी सोयीनुसार कौतुक करता. खरं दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीत जाणार नको तस्कार व्हावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झालेत. असे होईल मला काय माहित. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शब्द दगडाबरोबर शेणाई सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजार समस्येसारखा हा बैना बाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणते विश्वासले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिचवले आहे. म्हणूनच तुमच्या कानी हे घाराने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मायेनो लेकी बाईनो तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वतःसाठी राबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिडभाड भुलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बायपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आशात पाहू सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले. तकलदू आणि भंबक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोमागे घेता येते. फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते. नाकाने कांदे सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको जोडायची म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाव परंपरा पाळीत आहात. तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढीत आहेत. तुम्हाला शाळा काढीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वासा घ्यायला पाहिजे. एखादा दुसरे यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. त्याला आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वयंचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही. माझी खरी लेक तीच जी सत्यापुढे झुकत नाही. सावित्री आणि ज्योतिबांपुढे आंधळीपणाने माथा टेकत नाही. आंधळीपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेक तीच आम्हाला नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा वसा तावून सुला खून पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी ही सरकारी जी.आर निघावा लागला. सरकारी जी.आर निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानात डोळा घेतो. समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो. पोटात प्लेगचा गोळा घेतो. ज्योतिबांशिवाय सावित्री, सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलते. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. जाता जाता एवढे सांगते की शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडलेदार, शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडलेदार तीच सावित्री आहे जगाची शिलेदार. तीच सावित्री आहे जगाची शिलेदार. जय हिंद, जय भारत. वा वा वा, खूपच छान. बघा सानू बाळा, तू एवढं पाठ केलं ना की कमाल करते तुझी. आणि आमच्या सर्वांचं स्वागत करण्याआधी म्हणजे आमच्या कोणाचंही स्वागत करण्याच्या आधी आज आम्ही तुझं स्वागत करणार. बघा एक नंबर तिचं स्वागत, मग आपलं स्वागत. बघा तिने इतकं सुंदर पाठ केलं. खूप छान बाळा. सोपं नाही बरं का एवढं मोठं पाठांतर करणं 2-4 दिवसात. थोडं खाली कर तुझ्या तोंडाच्या खाली कर.